नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एकाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला थंबनेल टायटल बघून समजलंच असणार आहे. चला तर, सर्वांना चांगलं आरोग्य पाहिजे असतं, त्यासाठी आपल्याला काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे की ते घरगुतीच आहेत. तर काय काय उपाय आहे हे तुम्हाला मी लवकरच आता सुरू करणार आहे. तर असे ना 10 आहेत बरं का, तुम्हाला तिथे दिसतच असणार आहे. तर आपल्याला जे म्हणजे आपल्याकडून जे होतात का आपल्याला तेच करायचे, असं नाही की याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरे काही आहेत म्हणून, किंवा आपल्याला जे होत नाही ते करायचं म्हणून, जे आपल्याला होतात वगैरे तेच करायचं आहे. तर पहिलं आहे, हे सर्वांनाच पहिल्यापासूनच माहीत आहे की आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. सकाळी उठून आपल्याला सर्वात अगोदर तर सकाळची फ्रेश वगैरे हवा असते का, घराच्या बाहेर वगैरे येणं आणि ती फ्रेश हवा आपण स्वतः घ्यायची. मस्त असतं आहे ना, थोडासा व्यायाम वगैरे करायचा, हे पुढं तुम्हाला दिलेलंच आहे. त्यानंतर आपला पोषणयुक्त आहार पाहिजे. म्हणजेच तर आजकाल जास्त आहे ना, म्हणजे आपण पोषणयुक्त आहार वगैरे खात नाही, तर जास्त असंच आहार घेत असतो आपण. जो बाहेरचं अन्नपदार्थ असतात ना, जास्त करून आपण त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करतो, जेणेकरून आपलं आरोग्य बिघडतं. तर ते बिघडू नये म्हणूनच आपल्याला आहे ना, आपला जो आहार आहे ना तो चौरस पाहिजे. तर आहारामध्ये ना पालेभाज्या पाहिजे, त्यानंतरच फळे आणि आपल्या म्हणजे जेवणामध्ये काय पाहिजे, वरण भात चपाती वगैरे हे सगळं आहे ना, भाजी पोळी, हिरव्या पालेभाज्या जसं की पालक भाजी, सर्व आपण हिरव्या पालेभाज्यांना आपण सेवन केले पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि रोज व्यायाम करायचा. तर याच्यामध्ये तिसरं आहे ते म्हणजे रोज व्यायाम करणे. तर आपण जर रोज व्यायाम केला ना, तरच आपलं शरीर जे आहे ना ते हेल्दी राहतं आणि एकदम आरोग्य जे आहे ना ते निरोगी राहतं. त्यानंतर आहे पुरेशी झोप. तर आपल्याला 8 तास किमान झोप पाहिजे, जेणेकरून आपलं जे आरोग्य आहे ना ते एकदम आपण तंदुरुस्त राहतो, संतुलित राहतो. त्यासाठी आपल्याला पुरेशी झोप घेणं आहे ना खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपलं आरोग्य आहे ना ते एकदम छान राहतं. त्याच्यानंतर आहे भरपूर पाणी पिलं पाहिजे. दिवसभरातून 5 ते 6 लिटर पाणी आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे. आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला पाण्याची खूप जास्त कमतरता पडत असते. त्यामुळे खूप जास्त नारळ पाणी पिलं पाहिजे, किंवा म्हणजे आपण जे असं जेवण करण्याऐवजी का जास्त करून एक टाईमाला आहे ना, जेवण थोडंसं कमी जरी केलं तरी पण चालतं, पण आपल्या शरीरामध्ये ना पुरेसं पाणी गेलं पाहिजे. पाणी पिण्याने आपला म्हणजे भरपूर असं जर पाणी पिलं ना, तर आपला चेहरासुद्धा एकदम टवटवीत होतो, चेहऱ्याला वेगळाच ग्लो येतो, पिंपल्स वगैरे येत नाहीत भरपूर पाणी पिल्याच्यानंतर. कमी जर पाणी पिलं ना, आपल्याला पूर्ण आपल्या शरीराचा प्रॉब्लेम्स होतो. काय काय प्रॉब्लेम होतं हे तर तुम्हाला माहीतच आहे पाणी कमी पिल्यामुळे. त्यानंतर असं आहे की तणाव दूर ठेवणे. तर आपल्याला काही टेन्शन आणि तणाव, त्रास हे सर्वांनाच असतं, पण ते जर आपण नेहमी सारखं टेन्शन, तणाव घेत राहिलं ना, तर त्याचा जो परिणाम आहे ना तो आपल्या आरोग्यावरती, शरीरावरती, चेहऱ्यावरती पूर्ण दिसून येतो. त्यामुळे जास्त टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, ते थोडंसं आपल्यापासून लांब ठेवायचं, जेणेकरून आपण हेल्दी राहतो. आपण जर हेल्दी राहिलो ना, तरच आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं राहणार आहे. त्यानंतर असं आहे की आपल्याला व्यसन टाळायचं. भरपूर जणांना, लेडीज असो किंवा जेंट्स असो, त्यांना ना व्यसन करण्याची सवय असते. तंबाखू वगैरे किती म्हणजे ड्रिंक वगैरे करण्याची भरपूर असे नाही का व्यसन असतात. तर त्या व्यसनामुळे ना कित्येक जणांचं शरीर जे आहे ते खूप जास्त असं खराब झालेलं आहे, म्हणजे तब्येत वगैरे पण. आणि आपल्या शरीरामध्ये भरपूर असे ना जे मोलाचे अवयव आहेत, म्हणजेच काय तर आपल्याला देवाने खूप छान असं शरीर दिलं आहे, आणि आपण जर व्यसन करत राहिलो ना, तर आपलं शरीर नक्कीच खराब होऊन जाईल. त्यामुळे व्यसन आपल्याला करायचं नाही, जेणेकरून आपलं शरीर आहे ना ते एकदम छान असं राहील, हेल्दी राहिलं तर आपणसुद्धा एकदम छान राहू. आणि खरंच आपलं जीवन जे आहे ते एकदाच असतं, त्यामुळे ना आपण खूप छान असं राहिलं पाहिजे. ज्या आपल्या शरीरामध्ये नाही का गरजेच्या वस्तू आहेत ना, त्याच गोष्टींचं आपण सेवन केलं पाहिजे. भलतंच जर दुसऱ्या गोष्टींचं सेवन करत बसलं ना, आपलं शरीर नक्कीच बिघडून जातं बरं का. त्याच्यानंतर असं आहे की नियमित आरोग्य तपासणी करणे. असं नाही की रोजच आपण आरोग्य त्यानंतर तपासणी आहे केली पाहिजे, व्यसन पण टाळा. तर 2 भरपूर जणांना महिन्यातून, 3 व्यसन महिन्यातून असतं. आपण तर एकदा तरी ना व्यसनमुळे ना आरोग्याची तपासणी आपल्याला केली पाहिजे. सर्वांनाच माहीत म्हणजेच आहे काय की तर आपल्या याच्यातून काय काय केसांपासून तर तोटे पायाच्या होतात, नखापर्यंत किंवा आपलं पूर्ण भरपूर आपलं असे ना शरीर जे वाईट आहे ना त्याची परिणाम होतात. तपासणी केली त्यामुळे पाहिजे. व्यसन करायचं रक्तवाहिनी नाही. चेक केलं पाहिजे, आपल्या भरपूर शरीरामध्ये जणांना काय म्हणजे कमी व्यसन आहे किंवा केल्याशिवाय काय होत जास्त नाही. वाढले. त्यासाठी थायरॉईडची सुद्धा आहे ना, तपासणी, म्हणजे आजकाल भरपूर खूप असे जास्त आता व्हिडिओमध्ये लोकांना सांगायला गेलं ना, थायरॉईडचं तर म्हणजे तुम्हाला भरपूर सर्वांनाच असे नाही का माहीत आहे प्रॉब्लेम्स होत की राहतात. आपण व्यसन उगाचच टाळल्यामुळे आपल्या अंगावरती शरीरावरती काढतो, काय काय जेणेकरून फायदा होतो. आपलं जे आपलं आरोग्य तर आरोग्य आहे चांगलंच ना ते राहतं. खूप जास्त खराब होऊन त्याचबरोबर जातं, किंवा आपली आपण समाजामध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा उगाच पैसे म्हणजे लागतात बसत छान असं राहतो आपली इकडे ओळख तिकडे. राहते. म्हणजे खूप जर जास्त आजार व्यसन झाल्याच्या केलं ना, नंतर. व्यसनच्या आहारी त्यामुळे ना आपण गेलं ना, तर प्रत्येक लोक 2 ते आपल्याला 3 वाईट महिन्यातून एकदा नजरेने तरी आपल्या बघतात. आणि जर शरीराची व्यसन छान नाही अशी केलं ना, तपासणी तर केली आपण सगळं पाहिजे,
व्यवस्थित आपलं राहतं. आरोग्य जे आहे ना त्यानंतर आहे ते छान नियमित राहील. आरोग्य तपासणी आणि करणे. तर त्याच्यानंतर आपल्याला असं आहे नाही की की आपल्या दर जे हप्त्याला किंवा म्हणजे दर महिन्याला आपले आरोग्य जे विचार जे तपासणी असतात करणे. ना ते आपल्याला तर 2 सकारात्मक महिन्यातून ठेवायचे आहेत. 2 आपण जर 2 आहे ना महिन्यातून एकदा तरी सकारात्मक जर आपण विचार आपल्या केले ना तरच शरीराची आपला जे पूर्ण दिवस आहे ना तो तपासणी चांगला केली जातो. पाहिजे. तर आपल्याला आणि कळतं की आपल्या आपल्या मनामध्ये ना शरीरामध्ये काय जास्त कमी आहे करून आहे ना किंवा आपल्या सकारात्मक शरीरामध्ये काय गोष्टींचा जास्त विचार आपण झालेलं केला आहे पाहिजे. हे आपल्याला आणि सर्व नकारात्मक समजतं. गोष्टींचा त्यामुळे जर विचार करत बसलो ना तर महिन्यातून आपल्या 2-3 खूप वेळेस जास्त आहे तरी ना आपल्या आपण शरीरावर एकदा किंवा प्रॉब्लेम होत 2-3 राहतो. वेळेस आपण आरोग्य तेच तपासणी एकाच केली गोष्टीचं पाहिजे. टेन्शन घेत राहतो. त्यानंतर त्याच्यामुळे ना नंतर सकारात्मक आहे गोष्टीच आपण आहे ना सकारात्मक विचार आपल्या ठेवणे. तर भोवताली किंवा आपण त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जरी मोबाईल बघितला ना तर असं बघायचं की त्यामधून सकारात्मक किंवा म्हणजे पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोळ्यांसमोर आपल्याला वाचायला वगैरे आले पाहिजे. त्यामुळे नेहमी आपल्याला बी पॉझिटिव्ह राहायचं आहे. त्याच्यानंतर असं आहे की आराम आणि मनाची निगा ठेवा. तर आपण आहे ना नेहमीच आहे ना शक्यतो काम करत राहतो. कामामुळे ना खूप जास्त नाही का चिडचिड वगैरे होत राहते. आणि त्या चिडचिडीमुळे आपल्याला तहान, भूक किंवा आपलं जे मन असतं ते लागत नाही. आपल्या शरीरावर त्याचा वेगळाच परिणाम होऊन जातो. डोळ्याखाली डार्क सर्कल होतात किंवा आपले डोळे एकदम असे काळे काळे दिसत राहतात. म्हणजे एकदम असे बारीक झालेले दिसतात. आपल्या चेहऱ्यावरती जो म्हणजे एकदम असा ताजेजोपणा असतो ना तो ताजेपणा दिसत नाही किंवा आपला चेहरा एकदम ग्लो दिसत नाही. त्यामुळे आपल्याला दिवसभरातून कितीतरी काम असलं तरीसुद्धा आहे ना आपल्याला थोडंसं का होईना आपल्याला आराम करायचा आहे आणि आपल्या मनाची शांती करायची आहे. तर मनाची निगा ठेवणे म्हणजेच तर काय, तर हे बघा सकाळी उठल्याच्या नंतर आहे ना 5 ते 10 मिनटं आहे ना आपल्याला छान असं आहे ना म्हणजे एकदम शांत बसायचं असतं. त्यानंतर आपल्या जे मनात आहे ना ते थोडंसं पॉझिटिव्ह आपल्या मनाचे वातावरण आहे ते निर्माण करायचं जेणेकरून आपल्या मनाची आपल्याला म्हणजे निगा राखता येईल. तर काय, तर आपलं मन एकदम असं आहे ना सुदृढ बनवायचं आणि त्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा छान राहतं. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे बघा आरोग्य आहे ना चांगलं राहण्यासाठी ना आपण खूप जास्त नाही का धडपड करत असतो. तर त्यासाठी ना हे ज्या टिप्स आहेत ना आपल्याला घरगुती आहेत टिप्स. असं नाही की हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि कुठं जायचं आहे म्हणून, तर अजिबात नाही. आपल्या घरगुती ज्या टिप्स आहेत ना त्याच आपल्याला फॉलो करायच्या आहेत जेणेकरून आपलं आरोग्य खरोखरच चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहिलं ना तरच आपणसुद्धा आहे ना आपलं पॉझिटिव्ह थिंक आपण ठेवू शकतो. बरोबर आहे की नाही. आपलं जे म्हणजे समोरचं वातावरण किंवा आपलं स्वतःचं सुद्धा वातावरण एकदम पॉझिटिव्ह राहील. आपलं जर आरोग्य चांगलं नसेल ना तर आपलं वातावरण असू दे किंवा आपल्या मनाची जी स्थिती असते ना ती व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे ना आपण जे आहे ना तर ते आपलं मेन म्हणजे ना आपण आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला ह्या ज्या टिप्स आहे ना त्या फॉलो करत राहायच्या आहेत. आजकाल कसं असतं माहिती आहे का, जास्त करून वजन वाढणे, PCOD, त्यानंतर थायरॉईड म्हणजे असे भरपूर असे जे म्हणजे शरीरामध्ये नाही का आपल्या असे भरपूर असे रोग म्हणा किंवा काहीतरी असे प्रॉब्लेम्स आपल्याला निघत राहतात. आणि नेहमी आपल्या शरीराचा व्यायाम केला पाहिजे. थोडंसं तरी दिवसभरातून एक टाईम तरी व्यायाम केला पाहिजे बरं का. आणि जर तुम्ही शेतात वगैरे काम करत असाल ना तर व्यायामाची काही गरज नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर हाऊसवाईफ असाल, एकदम घरातच राहत असाल तर एकदा व्यायाम करा किंवा कुठेतरी एकदा फिरायला गेलं पाहिजे जेणेकरून आपलं मनसुद्धा शांत होतं आणि म्हणजे एकदम छान वाटतं. असं नाही की आपल्या शरीरासाठी आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण फक्त चांगलं चांगलं खाल्लंच पाहिजे असं तर बिलकुल नाही बरं का. आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मेन म्हणजे आपल्याला छान असं नाही का वातावरण पाहिजे. त्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा एकदम छान राहतं. चला तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल. हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हां, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला प्लीज एकदा सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल ना, थोडासा जरी हेल्पफुल ठरला असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.